कोपरगाव तालुक्यासह पंचक्रोशीत मानाचा आध्यात्मिक आणि धार्मिक उत्सव असलेल्या मुंबादेवी तरुण मंडळ कोपरगाव आयोजित श्री साईगाव पालखी रविवार दिनांक 30 मार्च ते रविवार दिनांक 5 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये मोठ्या उत्साहाच्या भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे। मंगळवार दिनांक 25 रोजी या सोहळ्याचा ध्वजारोहण समारंभ राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर नगरी तहसील कचेरी मैदान या ठिकाणी सायंकाळी विधिवत कलश पूजन करून संपन्न झाला। यावेळी शहरासह तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, साईभक्त नागरिक, मुंबादेवी तरुण मंडळ साईगाव सोहळ्याचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। यावर्षी श्री साईगाव पालखी सोहळ्यात पंढरपूर येथील साध्वी अनुराधा दिदी यांच्या सुश्राव्य वाणीतून शिवमहापुराण कथेस रविवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रारंभ होत असून शनिवार दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी शिवमहापुराण कथेची सांगता होणार आहे। या 7 दिवसीय चालणाऱ्या शिवमहापुराण कथेस पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त, शिवभक्त, साईभक्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन रमेशगिरी महाराज तसेच साईगाव पालखीच्या वतीनं करण्यात आलं आहे। सालाबादप्रमाणे याही वर्षी साईगाव पालखी सोहळा या मंडळाच्या माध्यमातून मुंबादेवी मंडळाच्या माध्यमातून या प्रांगणामध्ये प्रोग्राम चंद्राच्या या उत्सवाच्या निमित्ताने, साईबाबांच्या उत्सवाच्या निमित्ताने रामनवमी उत्सव या ठिकाणी हा भूमंडळ साजरा करतात। त्या अनुषंगाने काही ना काही या ठिकाणी पुराण, महापुराण भाविक भक्तांना श्रवण करण्याचा लाभ देतात। याही वर्षी शिव महापुराणाचं आयोजन केलं आहे म्हणून अनुराधा दिदी त्यांच्या माध्यमातून आपण शिव महापुराण श्रवण करणार आहात। म्हणून सर्व तालुक्यातील आणि सर्व गावातील भाविकांना या मंडळाच्या मुंबादेवी मंडळ साईगाव पालखी मंडळाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना आमंत्रण, निमंत्रण हा भगवत भक्तीचा आनंदाचा सोहळा आपण श्रवण करावं अशी अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द पूर्ण करतो। जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन। सद्गुरू सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय। या ध्वजारोहणाने आपल्या शिवमहापुराण कथेची प्रारंभ सुरू होतोय। रमेशगिरी महाराजांच्या करकमलाद्वारे या शिवमहापुराण कथेचा प्रारंभ आज झाला। परंतु ही जी पवित्र भूमी, ज्याला आपण संत ज्ञानेश्वर नगरी म्हणतो, ही 1996 साली जो मोठा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर जवळजवळ 12 वर्षाचं म्हणजे एक तप गेलं का या भूमीला परत एवढा मोठा कार्यक्रम पाहण्याचं सौभाग्य, धार्मिक कार्यक्रम पाहण्याचं सौभाग्य लाभलं नव्हतं। साईगाव पालखी सोहळ्याच्या माध्यमातून आपण तो प्रारंभ केला आणि या भूमीला ते पुनरुज्जीवन आपण करून दिलं। मोठा कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, त्याची प्रथा 2008 सालापासून आपण प्रारंभ केला। रामायण, भागवत असंख्य कार्यक्रम आपण केले। यावर्षी अनुराधा दिदी ज्या झी टॉकीजवर शिवमहापुराण विविध कथा सांगतात त्यांचा आपण शिवमहापुराणाचा कार्यक्रम ठेवला आहे। कार्यक्रम हा 7 दिवस आहे, पण या कार्यक्रमाची जी सुरुवात असती ही आपण साई चरण घरोघरी म्हणजे प्रत्येकाच्या घरी आपल्या या साईगाव पालखी सोहळ्याच्या पादुका जातात, त्याच्यापासून हा प्रारंभ होतो। नंतर मंत्रजपाचं आपण वितरण करतो, कार्डचं वितरण करतो। पूर्ण गाव एका वेळी जेव्हा त्या मंत्रजपाचं जप करतो त्या स्पंदनानं आपल्या गावाचं जे धार्मिक कार्य आहे ते तडीच जातं, पार पडतं किंवा त्या स्पंदनाचा प्रभाव असा असतो की गावावरचे संकट, अरिष्ट दूर होतात। त्यानंतर आपण गावामध्ये भिक्षाजोई करतो। भिक्षाजोईमध्ये ह्यावर्षी थोडा अतिक्रमणाचा आपल्याला सावट होतं, परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्यावर्षी उलट जास्त लोकांनी आपल्याला भिक्षाजोईमधून मदत केली। आणि ह्या कार्यक्रमाची आज जी आपण लोक प्रतीक्षा करत होतो का ध्वजारोहण कधी होईल, तर आज रमेशगिरी महाराजांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आहे। आता पुढील कार्यक्रम जो असेल तो पाठपाडवा असेल। गावाची सांस्कृतिक परंपरा ही टिकून राहावी, अबाधित राहावी म्हणून ज्येष्ठ नागरिक मंच जो आहे
त्यांनी आपल्याला हा कार्यक्रम सोपवलेला आहे. कार्यक्रम त्यांचा आहे, परंतु आपण आपल्या स्टेजवर तो साजरा करतो. येसान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.